वक्रतुंड महाकाय जगोटी समर्थ निर्विघ्नं कुरुदेव सर्वकार्ये सर्वदा. ओम श्री गंगणपतये नमः. 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 ओम श्री गंगणपतये अहो मी काय म्हणते? बोल माझ्या आई, काय म्हणते? आज कशी दिसते मी? तुझी नाही हिमाची हिडिंबा वाटते. काही नाही. अगं तुझ्या स्वर्गाची अप्सरा वाटतेस, अप्सरा. हा मग आहेस ती अप्सरा. काय गं? एवढी नटलीस का? कमाल आहे बाई. अहो आज पाहुणे येणार आपल्याकडे. अगं ते शेखरला पाहिला, तुला नव्हे. अहो पण त्यांच्यावरती छाप नको का पाडायला? त्यांच्यावर छाप पाडायला जाशील आणि या म्हाताऱ्याच्या नशिबी पावसाळा येईल मग. हा, पुढे पुढे. तुला एक विचारू का? आज एक काय चांगला दहा विचारा. हे तुझ्या अंगावरचे एवढे दागिने कोणाकडून मागून आणतेस का? मागून बरी आणि विकत आणलं मी विकत. काय? एवढे दागिने तू विकत आणलेस? अहो नकली आहे तो. शक्यच नाही. खरंच नकली आहे. बेंटेक्सचे. अगं पण हे सारे कशासाठी? अहो आज पाहुणे नाही का यायचे, मग त्यांच्यावर छाप नको का पडायला? त्याच्यावर छाप पाडायला जाशील आणि म्हाताऱ्याच्या नशिबी पावसाळी. अहो बाद झालं. अहो ते शेखरला पाहायला येणार आहेत पाहुणे. मानलं माझ्या आई, मानलं. आणि हे बघा, ती माणसं येतील ना मुलगीला घेऊन, तेव्हा तुम्ही जास्त काही बोलायचं नाही, समजलं ना? माझी पसंती पहिली. पण हे बघा, ते येतील ना सगळे, तेव्हा पहिली पसंती माझी असणार आहे. कारण मी आई आहे की नाही मुलाची. म्हणून तुम्ही जास्त बोलायचं नाही, तुमची अक्कल पाजळवायची नाही, गप्प बसायचं. शेखरचा विचार त्यांना काय करताय आता यातलं? हा? हे बघ, हा? सारं काही तूच ठरव. हा. तूच बघ. हो. आम्ही दोघे जातो परगावी. अहो तो तरुण आहे आणि तरुण मुलांना काय सगळ्याच मुली सुंदर दिसतात. पटकन हो म्हणायचा. आणि तुम्ही आज भाबडे, काय द्यावं, काय घ्यावं, काय बोलावं तुम्हाला काही कळायचं नाही. अशाने शेखरचं लगे या जन्मी तरी होईल का? का नाही होणार? गेल्या वर्षभरात किती मुली दाखवून झाल्या का? अहो पण आपल्या टोला मुलाचं स्थळ नको का? नक्षत्रासारख्या मुली आल्या. बाप भिकार रे. एक साधा फ्लॅट मोटरसायकल सुद्धा देईना. बाई, मी आलोच. मोटरसायकल आणि फ्लॅटचं माझ्याचं. हो दाजी, मरा आम्ही कर सरळ बोला. हो दाजी, मोटरसायकल फ्लॅट तुमच्यावर सोडला, मग तुम्ही कशावर जगा? पाहिलाच नाही? पाहिलाच कसे बोलताय ते? रे त्यांचा स्वभावच कसा आहे मला आधी सांग. तू कसं आहेस? चांगलं आहे बाई. हा? आणि घरचे सगळे कसे आहे? चांगलं खुशाल आहे. बरं वहिनी काय म्हणते? वहिनी हा? चांगली खाऊन पिऊन आडवी तिडवी फुगले तुझ्यासारखी. चौकड्या. बरं आणि मग तुझी सून? राबते गुरासा विचारी. तुम्हाला काय झालं सासे सोडायला? पाहुणे याची वेळ झाली आता. मी काय पाय घड्या घालू का? नको तुमच्या ड्युट्याला गाडी शोधा. तुला एक विचारू का ग? तो माझा एकट्याचाच आहे का? आपल्या दोघांचाच ना? पुरे जा जरा त्याला शोधून आणा. असे कुठे चकाड्या पिटत चौकात उभं राहून आणि पुरीच्या तोंडाकडे पाहण्याऐवजी दुसरी कोणती कामं आहेत का? बाप कसा बेटा? मी काय पोरीची तोंड पाहत राहतो की काय? लग्नाच्या आधी काय करत होता? ही चुकी झाली आणि ही घोरपड माझ्या पदरी पडली. मला कधी
नाना कामेरीकर इथेच राहतात का? हो, मीच नाना कामेरकर. नमस्कार. या आपण. मी कुडाळचा बाबा जाधव. अगं बाई, या 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 वाशी पत्त्यासाठी काय उभे? या 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 या. बसा 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 बसा. काय आणू मी? चहा आणू? कॉफी आणू? थंड आणू काय थंड? आता घरातून गार पाण्याचा हंडा आण आणि होत माझ्या डोक्यावर. मला आता घर करायला लागले. बसा बसा ना. पाहुण्यांची उगाच नको करायला. बरं बाबा, काय आणू मी? चहा आणू का? हे बघा, मला काही एक नको. मी मुलगीला घेऊन आलो दाखवायला. अगं बाई, कुठे आहे बघ ती? अहो, कुठे आहे? अहो, कुठे आहे? स्टँडवरच बसवले. म्हटलं प्रथम घर शोधावं आणि मग मुलीला घेऊन जावं. धोका घेऊन गेला. अहो, या की. बरं, आता येतो. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरी हरी हरी. नाना, मी ही मुलीचा बाप आहे. तोच मुलीचा बाप. त्यात तुझी ही परिस्थिती. म्हणून तुम्ही माझ्या मुली नाकारणार? या घरात सर्व व्यवहार तुमच्या माई साहेबांच्या तंत्राने चालतो बघा. आता त्याचं काय आहे? मी सारासार विचार करून हा निर्णय घेतलाय आणि त्यात आता शेखरला विचारलं तर माई मैं आ गया. आया है राजा आप लोगों ने लोगों. अरे राजा के संग सब झूलो झूलो. अरे राजा के संग सब. काय करतो बे? हाय मॉम. हाय डॅड. हाय मामू. कसा आहेस? ए, मस्त. ये. शेखर बेटा, बोला मामा. कसा आहे? मी एकदम फर्स्ट क्लास. अरे शेखर, तुला माझी कल्पना कशी वाटली रे? टॉप आहे मामा टॉप. पहिल्याच माई. अरे मामा एकदम मला काय आरोडासारखी दिसते. आई, पाहिलंच ना? मामा किसा रंग. अरे काळा कुळकुळीत. या दिवसात आकाशामध्ये दुसरं काहीच दिसत नाही. अरे कमलाचं सोड, पण विमला तर माझी गौरी पान आहे. अगदी कॅटरीना कैफ. हा, मुलगी कोणाची आहे? मामा, हा? ते डोळे काढायचा. अरे एक डोळा पाकिस्तान तर दुसरा बांगलादेशकडे. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना. हो हो, पाकिस्तानाकडे. म्हणजे एकंदर 5 मुली माझ्या नाव आहे. आता हे तुम्हीच कबूल केलं ते बरं झालं. मग मी पाहत होती कोणती स्वर्गातली अप्सरा आणतोस की रंभा दे. अरे चित्रपटातल्या नट्यांशी माझ्या मुलींची तुलना करतोस तू? अरे बाबा, तू आता जरा शांत हो. शांत हो. पाहुणे याची वेळ झाली आहे. शांत. माझ्या अरे माई, हो. आज ही मुलगी येणार इथं. अरे हो, कुडाळचे गृहस्थ आले त्यांच्या मुलीला घेऊन. म्हणजे आधी तो दाखवण्याचा पास, विचारण्यात बसण्याचं नाटक आणि घेण्यात येण्याची सौदेबाजी. अरे बाबा, हे सर्व मी तुझ्यासाठीच करते ना. तर आता मीच विटलो या सगळ्या नाटकाला. वाटतं परस्पर पोरगी पाहावी आणि जावं कचेरीत आणि लग्न करावं. शेखर शेखर, असं नको करूस रे बाळा. अशाने तुझ्या माईला आहे का गेली रे? मला ऐकत केली म्हणजे तुम्ही सुटला. एवढा कुठला नशिबाने. काय? काय? आले मोठी शाळे. मला ऐकत केली. काय हो, हे सगळं मी काय माझ्या एकटीसाठी करतेय? हा, तुमचे नाही पाय पिवळे होणार आहे. तुम्ही नाही वराचा बाप म्हणून मिरवणारा. हो. नसतीचं नाक मी तुडवणार. शालू पैठणी नेसून मीच फिरवणार. अगं बोल बोल. मला आता बोलायला वेळ नाही तुझ्या तोंडाला लागायला. मला काम आहे आतमध्ये. जाते मी जरा आतमध्ये. हे बाई, हो? मी काय करावं? मला वाटतं दुपारची गाडी सापडेल तुम्हाला. मी
माझ्या माईला विचारतोय. मी तिचा नवरा सांगतोय. ओ नवरदेव, आता काय भांडतच बसणार आहात? पाहुणे यायची वेळ झाली आहे. पाहुणे यायचे की आज जरा असू दे माझ्या मदतीला. येताना फेविकॉल तरी आणला नाही ना? नाही तर चिपकलं म्हणजे चिपकलं. जिभेला काढ नाही अजिबात. शेखर, जा कपडे बदलून घे चल. या कपड्याला काय झालंय? अरे या कपड्यात तू ज्वारीच्या शेतातला बुजगावणं वाटतो. नाना, अरे तुझी ही सरड्यासारखी मान, कोंबड्यासारखं शरीर, त्यावर ह्या पोट्यासारखा चित्र विचित्र ढगला. नाना, फॅशन आहे का ती फॅशन? फॅशन. आजकालच्या मुलींचे कपडे आखूड व्हायला लागले आणि मुलांचे वाढू लागले. अहो केसांचेही तेच. पोरांनी वाढवले आणि पोरीने कापून टाकले हो. अहो आयुष्यात पहिल्यांदा चांगलं बोलला तू मामा. म्हणजे मी मूर्ख आहे की काय? अहो नाही हो, मी तुमच्या बहिणीवरून अंदाज धरला. बोलायला पुढे आणि कामाला मागे. कोणती सेवा करू आपली राणी सरकार? जरा तुमच्या या ड्युट्याला घेऊन जा आणि एखादा उमेदवारासारखं नटवून आणा. म्हणजे माहिती उमेदवार? काय मी आज्ञा केली तुम्हाला? अज्ञा शिरसावून राणी सरकार. बस असू दे असू दे. चला चिरंजीव, जा. तुमच्या मामासाहेबांच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी वेशभूषा करून येऊया आपण. चला तर. जा. हे का माई? माझ्या घरी 5 मुली असताना तू शेखरचं दुसऱ्या मुलीशी लग्न करणार? अरे बाबा जरा शांत हो. हे बघ, तू माझा काठचा भाऊ, मी तुझी मोठी बहीण. पण आजपर्यंत आपण दोघांनी कधी एकमेकांना एक अपशब्द तरी बोललोय का? नाही ना. आता मला सांग, तुझी मुलगी मी माझ्या घरी सून करून आणली आणि एखादा अपशब्द माझ्या तोंडून गेला तर उगाच भांड्याला भांड लागायचं आणि तुझ्या माझ्यात वाद व्हायचे नाही का? हा, आणि त्यात आता कसं आहे ना, शेखर माझा एकुलता एक मुलगा. फार लाडाकोडात वाढवलं मी त्याला, फार पैसा खर्च केले, गुंतवणूक केली त्याच्यावर. म्हणजे माझ्या अपेक्षा सुद्धा जरा मोठ्याच असणार नाही. त्यात तुझी ही परिस्थिती नाही. म्हणजे नारळ आणि विडा द्यायचा आणि म्हणायचा माई पोरगी घे ग माझी पदरात. अरे देवा, हे सगळं मरू दे. हे बाप बेटे वरती गेले, माझ्या विरुद्ध काहीतरी कट रचतील, मला आधी वर जाऊ दे. पॉज कर खाली 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 हे खाली म्हणजे माई तुला हुंड्याचे डोहाळ लागत तर तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही म्हणून तू माझ्या मुली नाकारतेस. मग मी ही मामा आहे. तुम्हा सर्वांना मामा बनवून तुमचा संसार पुरीला नाही मिळवला ना,
तर नाव सांगा नाही माना म्हणून. अरे भले भले नावाचं नाव आम्हाला. तूच माझ्या परिस्थितीची चेष्टा करत असशील ना, तर मी तरी तुझ्या सुखाचा विचार का करावा. अरे हाय. नाना कामगिरी करत दिसत नाही. हो आहेत, मारीवर आहे. या बसा. मुली तू उभी का. बस. मी उभीच ठीक आहे. मुलगी शालीन दिसते. हो, परिस्थितीचे चटके बसले ना की मुले आपोआपच शालीन आणि गरीब होतात. हो, पण का हो, तुमची परिस्थिती एवढी गरीब असताना तुम्ही या घराचा उंबरडा ओलांडण्याचा धाडस का केला. हो मामा, मी मुलीचा बाप आहे म्हटलं. तो प्रत्येक बाप आपल्या मुलीच्या भविष्याचा आयुष्याचा विचार करतो. आपल्या मुलीला खातं पितं सुखी समाधानी घर असावं असं मला वाटतंय. हो, आणि त्याच्यासाठी सारी पायपीट चालली आहे बघा. पण त्यासाठी फार मोठी पदरपोर करावी लागणार आहे तुम्हाला. अरे, पाहुणे आले. बसा बसा. अगं हे पाहुणे आलेत का. पाहुणे आले. होय, होय, नमस्कार कर. नमस्कार कर. ऐशोन सुखी राहा. राजा, रूप काय टाकायचंय. कसं आहे ना, शेखर आमचा एकुलता एक मुलगा. रूपारंगानं उजवा आहे, शिवाय कर्तबदार पण आहे. हे सारं ठीक आहे, पण नोकरी धंद्याचं काय बोलतात लागेल नाही. हो नोकरी. नोकऱ्या काय अशा त्याच्या मागेच लागलेल्या आहेत, पण त्याला एक पण पसंत पडत नाहीये. शिवाय तो मोठा ऑफिसर पण होणार आहे. बोमलाचा काय झालं तुम्हाला. तो आपला शेखर अजून ग्रॅज्युएट नाही. होईल हो, होईल. 4 वर्ष होतोय. या वर्षी नक्की होईल. ऐका, जबाबदारीची जाणीव झाली की होईल ना. हा, तर सर्व गुण संपन्न असं आमचं स्थळ आहे. हा, शिवाय हे घर आहे, बँकेत पैसा आहे. अगं ते माझ्या प्रायव्हेट फंडाचे. तुम्ही कुठे घेऊन जाणार. बघतो कसा. तर असं चांगलं स्थळ आहे हो आमचं. आता तुम्ही बोला. आम्ही काय म्हणणार. तुम्ही सारं बोलायचं आणि आम्ही आता ऐकायचं. एवढा साधेपणा चांगला नव्हे हा बाबा. हो. मुलीचा बाप आहे मी. प्रत्येक बाप आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करतो ना. तुम्ही बरं, मुली तुम्हीच विचारा ना. मुलीला काय विचारायचं ते. नाहीतर मुलाला बोलवलं तरी पण चालेल. आता त्याला काय कळतं यातलं. त्याला काय अनुभव असणार आहे यातला. हे बाकी खरं आहे हा. अहो आमच्या लग्नात हिनेच माझा इंटरव्ह्यू घेतला होता. पुरेच राखुरेच. मुली, शिक्षण किती तुझं. SSC पास आहे मी. SSC पास. थू. परत काम इन्कम येते का. ओ पाहुणे, संसाराला भरभक्कम इन्कमाची गरज असते का. जाता
आहे माझी पसंती पहिली. मला गाता येतं. बरं बरं छान छान. बरं मग आता जरा देण्या खेळाचं मानापानाचं. अहो, पण मुलाला मुलगी तर पसंत करू द्या. माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही हो. म्हणजे म्हणजे तुम्हाला साऱ्यांना माझी मुलगी पसंत आहे म्हणायची? नाही म्हणजे आता आधी जरा ते देण्या घेण्याचं मानापानाचं जरा ठरू दे ना, मग बघू ना, मग सांगता येईल. म्हणजे म्हणजे अहो देण्या घेण्याची पसंती पहिली. एकदा का व्यवहार जमला नाही मग पत्रिका जुळत नाही अशा वाटाण्याच्या अक्षता वाटायला मोकळे. हो जिभेला काही खाण. अगं बाई तुझं नाही सांगत. आजकाल लग्नाच्या बाजारात असा व्यवहार पाहिला जातो. तुम्हाला इथे थांबायचं नसेल ना तो वरती जा बघू. आता एक करा, किमान हा ठरवा ठरवीचा बाजार या मुलीच्या समोर घेतो. आपण जर वर जाऊन बसलो तर ही बरोबर बोलले. हा आपण असंच करूया बाबा, आपण वरती जाऊया आणि वरती जाऊन चालेल. बघू. हा? चला. चल चल ये ये चल एवढा आलास रे बाबा. ये 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 चल 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 ये. बाबा, चल. बोल बाळ. हो, तुम्ही चला, मी आलोच. बोल बेटी. बाबा, आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवा. हो बेटी. पोरी मी आता थकलोय ग. गेल्या 5 महिन्यात 30-40 ठिकाणी दाखवून झालं. माझं नशीब फुटलं. नाही पोरी. अगं तुला देवाने सुंदर रूप दिलंय पोरी. अगं माझंच नशीब फुटका आहे ग. माझीच परिस्थिती पाटकी आहे. बाबा, गरीब सालस मुलगा चालेल मला. हो झोपडीत सुद्धा ना सुखाने संसार करेन मी. अगं पोरी, पण माझं मन नाही ना मानत. म्हणून काय श्रीमंतीशी माझं लग्न लावून द्यायला निघालत का? अगं खाता पिता सुखी समाधानी दागदागिने असलेलं घर असावं असं मला वाटतंय ग. बाबा, बाबा म्हणून काय असं श्रीमंतीशी लग्न लावायला निघालात का माझं? पोरी, अशी दोरी बांधायची का गळ्यात? तू माझी एकुलते एक मुलगी आणि मी हा असा थकलेला ग. अगं मरताना तरी समाधानानं मारावं असं वाटतंय मला. बाबा, पोरी, तुझ्या भविष्याची चिंता नको म्हणून तर हे सारं करतोय मी. अगं पोरी, पण बाबा, मी अजून मुलगा सुद्धा पाहिला नाही. तू नोकरी सुद्धा करत नाही. अगं त्याला काय पाहिजे? एकतर आईसारखा असेल नाहीतर बापासारखा. दोघात ती नाकी डोळी छान आहेत बघ. मग पोरी, मुलगाही तसाच असणार ना. पण बाबा, पोरी, पायपीट करून आता थकलोय ग. या पायात बळ नाहीये. पोरी आता आपण ताणाताणी करून काही उपयोग नाही बघ. जातो मी पोरी. बाबा, पोरी, आता आपण एवढी ताणाताणी करण्यात काही अर्थ नाहीये. येतो. वनिता, राजेंद्र, तू? हो ग, सगळं नोकरीसाठी वणवण फिरतोय. इथं या गावात एका मध्यस्थाला भेटायला आलो होतो. अरे पण मग या घरी कसा काय? अगं स्टँडवर तुला पाहिली, म्हटलं पाठीमागून जावं आणि तुला चकित करावं. बराच आहेस की. पण वनिता, अगं तू या घरी कशी काय?
आले बाबा. जशी नेहमी घरोघरी फिरते ना अगदी तशी. ती जन्माला आली ना की आई वडील ना तिच्या गळ्यात दावा बांधून घरोघरी फिरवतात. जशी बाजारात ना गाई म्हशी फिरवतात ना अगदी तशा. म्हणजे तुला इथं दाखवायला आणली? हो, निर्जीव बाहुलीप्रमाणे. वनिता? माझ्या मनाचा जरा सुद्धा विचार न करता. वनिता, अगं किती क्रूर आहेत तुझे वडील. हा संपूर्ण ना समाजच क्रूर आहे. मुलगी जन्माला आली ना हा संपूर्ण समाज ना तिच्याकडे ना दावेदाराच्या नजरेनेच पाहू लागतो. अगं पण आपण या समाजाच्या बेड्या नाही का सोडू शकणार? एकट्या दुट्ट्याच्या हातात तितकं बळ नसतं समाजाशी टक्कर देण्याचं. अगं पण एक एक व्यक्तीला तर समाज बनतो. अरे पण सर्व संघटित होत नाही हाच तर शाप आहे ना. याचा अर्थ तू काही स्वतःला दाखवत फिरणार आहेस? हो, निर्जीव बाहुलीप्रमाणे. अगं मग माझ्यात काय वाईट आहे वनिता? राजेंद्र, मी कधी तशी तक्रार केली आहे का? मग का लग्न करीत नाहीयेस माझ्याशी? बाबांसाठी. बाबांसाठी? अगं बाबांचे लग्न आहे की तुझं? आपल्या संस्कृतीनं ना स्त्रियांना अजूनही स्वातंत्र्य दिलेलं नाहीये राजेंद्र. संस्कृती, आई वडील आणि माझ्या मनाचा विचारच नाही. राजेंद्र, तुला खरं सांगू, तू मला खरंच अगदी मनापासून आवडतोस. हो, आवडतो ना. पण मी गरीब आहे, माझी परिस्थिती नाजूक आहे. आणि मला सांग, तुझ्या बाबांची परिस्थिती तरी कशी आहे ग? तरी सुद्धा प्रत्येक आई वडील आपल्या मुलीसाठी श्रीमंत स्थळ पाहत असतात. आणि आयुष्यभर पश्चाताप करीत जातात. अरे पण वनिता, बाबा, वनिता बेटे. तू इथं? अरे का माझ्या मुलीच्या जीवनाशी खेळतोयस तू? हो बाबा, प्लीज माझ्या मनाचा विचार कर. अहो मी तिच्या दिसताचा दळे करतोय. अरे काय आहे काय तुझ्याकडं? नोकरी, घर, पैसा, दागदागिने काय आहे काय? बाबा, अहो तुम्ही म्हणता ते माझ्याकडे काही नाही आहे. पण माझ्याकडे प्रेम आहे, भावना आहे, त्याग आहे बाबा, त्याग आहे. हे बघ राजेंद्र, प्रेम, भावना आणि त्यागावर जगता येत नाही माणसाला म्हटलं. हो, 3 दगडांची चूल करून या आकाशाच्या छताखाली या भूमातेच्या कुशीत कुठेही संसार करू बाबा आम्ही. आणि खाल काय? प्रेम की भावना? ज्या माझ्या बाहूत ताकद आहे, काबाड कष्ट करीत ती, पण वनिताला सुखात ठेवीन बाबा मी. एवढं सोपं नाही आहे ते. हो बाबा, माझं प्रेम आहे वनितावर. प्रेम तळावर भाजून खाता येत नाही की पातेल्यात घालून शिजवून विधभर पोटाची खळगी भरता येत नाही म्हटलं. बाबा, हे बघ, तू इथून चालता हो. आणि हे बघ, पुन्हा तिला भेटण्याचा कदापिही प्रयत्न करू नकोस. हो बाबा, वनिताच्या मनाचा तरी विचार करा. मी जन्मलाच आहे तिच्या भविष्याचा मी पुरापूर विचार करू शकतो. तू चालता हो इथून. ठीक आहे, पण जाता जाता वनिता तुला एक प्रश्न विचारतो. विचारू? आपल्या संस्कृतीनं स्त्रियांना अजूनही स्वातंत्र्य दिलेलं नाहीये राजेंद्र. ठीक आहे, जातो मी. थांब पोरी. अगं मी तुझ्या भल्याचा विचार केला आहे ग. पोरी वनिता, तुझं लग्न पक्क केलं आहे मी. काय? हो, लग्न पक्क केलं? लग्न पक्क केलं आहे. पण बाबा, मी अजून मुलगा सुद्धा पाहिलेला नाहीये. अगं त्याला काय पाहायचा? मी पाहिलाय ना. पण अगदी राम सीता सारखा जोडा शोभेल बघ. पण बाबा, त्याच्या आवडी निवडी, माझ्या आवडी निवडी. अगं पोरी, डोक्याला एकदा मुंडावळ्या बांधल्या ना आणि अंतरपाठ बाजूला झाला की पोरी आवडी निवडी सारे एक होतात. पण बाबा, तरी सुद्धा मला एकदा तरी पाहू दे त्याला. अरे त्याला काय पाहायचं? मी पाहिलाय. आता एकदा लग्न आवरून घेतलं की झालं. पण बाबा, मला एकदा तरी त्याच्याशी बोलायला नको का? बोलून
करून काय होणार आहे? अख्खं आयुष्य आहे बसा खुशाल बोलत. बरं ठीक आहे, मला सांगा लग्न तरी कसं ठरवलं जाईल? मी काय म्हणते, साखरपुडा आजच उरकून घेऊया आपण. हो हो, पण आम्हाला थोडा वेळ द्या. थोडा वेळ कशाला? अहो साखरपुड्याला वेळ कशाला हवाय? आमची काही सगळी तयारी झालेली आहे आता. हो. पण साखरपुडा तुमच्या इथं कसा करता येईल? तो तर रीतिरिवाज पद्धतीप्रमाणे आमच्या घरी गावकी भावकी भाऊ बंधांच्या साक्षीने झाला पाहिजे ना हो. आता हे बघ, ह्याच्या तुमचाच तोटा आहे. नाही म्हटलं तरी 100-200 माणसांची जेवणावळ व्हायची. अहो, एवढी काय आमची परिस्थिती बेताची नाही हो. पण मी काय म्हणते, हे बघा 100-200 माणसांना तुम्ही जेवण घालणार की नाही, मग तोच खर्च ह्या नात्या हाताने आम्हालाच द्या. अहो ऐकलं का? ईश्वर तेच करत आलोय. हा, ते जरा आतमध्ये जा आणि तांब्या खंड घेऊन या. साडी चोळी आणा. जा. तुझ्यासाठी माझ्यासाठी नाही हो, सुनेसाठी. जा जा. आणि तो पेढ्यांचा बॉक्स आहे तो सुद्धा घेऊन या. आजपासूनच हिला वरमईचा झटका आलेला दिसतोय. मी पण जरा बघते साडी चोळी आणि काही येऊन त्याची तयारी करते. बाबा बाबा होय, सगळं काय चाललंय? पोरी, अगं, आंधळा मागतो एक डोळा आणि देव 2 देतो बघ. बाबा हो, पण मला एवढी काही कशासाठी? अगं पोरी, गेल्या 5 महिने थोडा का फिरलो. कुठं कुठं मंगळ आडवा आला तर कुठं शनी. पोरी, काहींनी मागणी त्यांनी दडवलं, काहींनी पत्रिकेत आणलं आणि आणि आता हे एवढं सुंदर सोन्यासारखं स्थळ मिळतंय आणि आणि आम्ही आपण आता विलंब करून नाही चालणार ना. पण बाबा मी अजून मुलगा सुद्धा पाहिलेला नाहीये. काय त्याला पाहायचा? मला विचार करायला द्याल की नाही बाबा? कसला विचार करतेस? अगं मी सारा विचार केला आहे बघ. पुरी, एक जण तुझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या ना की मी सुटलो ग. पुरी, थोडा का फिरलो, मन मारून मानाने पत्करून अनेकांच्या घरांचे हुंबरडे शिजवले. बाबा ओशाळलेल्या चेहऱ्यानं प्रत्येकाच्या घरी जाऊन कोपरापासून हात जोडले ग पोरी. बाबा तुझ्यासारख्या सारच मुलीच्या बापाच्या नशिबी हे नसत असतं ग. खरं सांगू पोरी, अगं मुलीचा बाप होणं यासारखा दुसरा गुन्हा नाही का? पोरी, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण वस्तुस्थिती सांगतोय. एकदा का लग्न ठरलं ना तर ते कसं पार पडेल याची टोचणी. आणि जर का लग्न व्यवस्थित पार पडलं ना पोरी, तर सासरची माणसं कोणत्या वेळी काय मागतील याची भीती ग. अगं मुलीच्या बापाचं जीवन म्हणजे एक जीव घेणी काळजी ग. पण हो, तुला घाबरण्याचं कारण नाही आहे पोरी. हे 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 घर एवढं सुंदर आहे बघ. अगं पोरी, अगं तिथली माणसं चांगली आहेत. अगं सासू तर अगदी बोल घेऊन आहे बघ. अगं
मी खूप समाधानी आहे हा. अगं म्हणून तर त्याने जे जे मागितलं ना ते मी देण्यास तयार झालो बघ. पोरी, एकदा का तुझ्या डोक्यावर अक्षरा पडल्या ना की मी सुटलो अगं. पोरी, अगं थोडा का फिरलो, मन मारून मानहानी पत्करून सारा समाज पालथा घातला. तुझ्या काय एकदा डोक्यावर अक्षता पडल्या की मी आनंदानं मरायला मोकळा झालो. बाबा बाबा काय बोलतोय तुम्ही? अगं पोरी, अगं आता लगीन घाई सुरू झाली. मुंडावळ्या बाशिंगापासून सारं खरेदी करावं लागणार. अगं पोरी, रुखवाताचं सामान, अंधनाची भांडी, बसण्याची कापडं, मंडप, वाजंत्री, सारं करावं लागणार. पोरी 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 मला तर आता अगदी आजच पाडसा आला का वाटतंय बघ. वेडे, तुला काय वाटतंय का? हा, तिकडची स्वारी पायची घाई झाली. बाबा पोरी, अगं लग्न म्हणजे आनंदाचे कारंजे, समाधानाची बरसात, उत्साहाची भरती. पोरी, अगदी मनाचं मोरपीस होऊन जातो बघ. बाबा पोरी, अगं ए वेडी आहेस का? माझ्या जाऊन काय लागायचं? पोरी, मीच तुझा बाप, आई, भाऊ, बहीण, मैत्रीण, सारं काही. पोरी पोरी, मला विसरायचं नाही हा. नाहीतर या म्हाताऱ्या बाप्पाला विसरून जाशील का पोरी? बाबा बाबा मी विसरेन का कधी तुम्हाला? नाही पोरी, तू मला नाही विसरणार आणि मी देखील तुला नाही विसरू शकणार का पोरी? पण हो, तू नवऱ्या बरोबर सासरी जायला निघालीस ना, तर पोरी मला माझ्या अश्रूला बांध घालता येणार नाही ग. अगं तुझ्या साऱ्या लीला डोळ्यासमोर उभ्या राहतील. तुझ्या साऱ्या स्मृती श्वासागणिक माझ्या भोवती पिंगा घालतील ग पोरी, पिंगा घालतील. बाबा बाबा मला ना मुळीच लग्नच करायचं नाही. हे वेडे, हे तुझ्यासाठी जरी सत्य असलं ना तरी पोरी, मुलीच्या जातीला माहेरी नाही राहता येत ग. पोरी, बाबा काही पोरगी मोठी भाग्याची आहे. तो दाखवायला म्हणून आणलात आणि डायरेक्ट साखरपुडा. अहो, आमच्या होम मिनिस्टरची कमाल. एकदा की नाही तिच्या डोक्यात आलं मग ती करणारच. ओ बहीण कोणाचे? तुमचीच ना? नाना, काही वाईट नाही केलं तिनं. अहो, लाखात एक पोरगी निवडली. काय शेखर, पसंत आहे ना तुला? नशीब माझं, या क्षणी तरी मला विचारलं. अजून
अजून काय विचारायचं असेल तर विचार. चला 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 उठून घेऊया एकदाचा साखरपुडा. या, या, या. आणि त्याला काय विचारायचं? लहान आहे तो अजून हा? आणि असा विचारून हे लग्न ठरवता येतात का? बाळा ये बस तू इकडे. बस बस. चिमचीला सांगितलं ना? हो सांगितलं की. मोठी वेळ. येतील येतील आता. हे बघा आले, आले. आलो ना ना काय आलो झालं? काय होत होते उशीर तुम्हाला? चक्कर आला. धावपळती काय करणार त्यातनं तामानं फाट्यावरून दोन तुझ्या सांगून आलो तुमचं सर्व अचानक नियोजन आम्हाला उशीर केलात ना? हा, आम्हाला तुमची झाली ना तयारी हो, सगळी तयारी झाली. हा, तयारी हा, सर्व घेऊन आलात ना. हा, थांबा, 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 थांबा. वाहनं लवकर. पाच आठवडा इकडे घेऊन या. अरे ना, काय झालं? पटकन आम्ही साखरपुडा उरकतोय ना. ते बरं केलं. जे काय असेल ते ऍडजस्ट करा. हो. चला घ्या. तर पुढे घ्या, पुढे घ्या. हा. बसा. बसा इथे. हे घे. हा, माई हो. मी काय म्हणतो काय? नाना, हा. तो नवरी मुलगी कुठं आहे हो ही काय समोरच की तुमच्या. हा? अगं, सोपं. सावकाश, सावकाश. चल बाळा, निवांत सावकाश. काढा. बसा. हा, सर्वांनी बसून घ्या मुली तू बस. बाबा तुम्ही बसा ना. बसा बसा शेखर तुम्ही बस. हे खाली बसून घे काय घ्या बाळा? अशासारखं आयुष्यावर उभं राहण्याची सवय करून देत असशील ये बाळा. बरं ठीक आहे. नीट बस शिरा. बस, बस बाळा, बस. दोघी बस. हा उभा. बस 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 खाली हा मुली हा गंध लावा. लाव, लाव. कार्याला लाव. हा. नमस्कार कर. नमस्कार माई हो, ओटी भरून घेऊ आधी. ओटी भरून घे. हा, घेऊ ना. हा. लवकर लवकर हो हो वेळ कमी जाईल लवकर मला पुढे उचलावलं जायचं आहे अरे, अरे, तिकडे तिकडे मध्ये बसू नका आवडा आवडा तो अचानक नियोजन होईल. झालं ना? हो. नवरा- नवरा मुलगाला बोलू. हा, मुली घालून घे. शेखा, ये बाळा, ये. हा, घ्या. हे कुठे गेले? हे कुठे आहेत? हे पाठीमागे आहे. त्याला पाणी काय करता पुढे या, पुढे या. मला पुढे या ना. पुढे या, पुढे या. आता पाठी घालून पुढे या, पुढे या. चला, इकडे बसा, बसा, बसा. काय जरा गडबडीत झालाय हो साखरपुडा. शाबास. ये. चांगले आहेत ना हो? हा, हो हो.
करा हा. हा व्यवस्थित काय टेन्शन- गडबड करू नका. अजिबात टेन्शन घेऊ नका. आता आमटी घालायची हा. पहिली कुणी घालायची नका. तसं आमचा जमाना वेगळा होता हो, ना हो, हो. करा. मुली हात पुढे कर पुढे चला चल पुढे चल पुढे पाय द्या पुढे चल पुढे सावकाश सावकाश करा सावकाश गणेशाय नमः, केशवाय ठीक आहे. नमः, माधवाय नमः. मी काय म्हणतो माहितीये? हात पुढे कर आम्हाला होतं जरा घालून द्या आमच्या पोराला हा. शाबास. वा 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 शाबास, शाबास. मी काय म्हणतो माहितीये? माई नाना, माझी कामगिरी झाले. मला पुढे उद्योगात दोन महिने लावायचे. हा? नाहीतर माझ्या गिरागिरी बघा. बरं, दोघांनी जरा आधी पाया पडा ह्यांच्या पाया पडा पाया पडा दोघांनी माईच्या नानाच्या पहिला तरी बघा. जरा जरा त्याच्यामध्ये हातोर आहे ना. त्यांची नेहमीचीच गडबड. काय करणार? 2 ते 5 पूजा सगळ्या लागतात. आवड. पेढा बरं दक्षिणा देताना जरा विचार करा यांना आता हो, हो. आता तू बरं थोडं दे बरं बस नाना, सर्व तुमची हे धावपळीत नियोजन. माझी विदागीत 500 रुपये आहे. पण तुमच्याकडं बघून मला नाही नाही 1000 रुपये हा, बरोबर. हो एकदम उशीर आला हे काय झालं? तुम्हाला 1 तास लेट झाला. आणि आता उद्याला जायचंय हो, बरं जायचं आहे. गावाला जायचं असेल तर 200 रुपयेच घ्या. आता तुमची वेळ चालून दिली ना. हो, हे घ्या हे घ्या हे घ्या. या. बरं तुमच्या पाया पडा पाया पडा पाया पडा पाया पडा आधी, पाया आवडेल त्यांना. नाही जरा पाया पडू दे असं नाही हा. नाना, येतो मी. या या. या या माई, हो येतो. हो या या जाऊ जा, हा? पाच पावलं सोडते चल, जा, सावकाश चल. मुली आता जरा देवाच्या पाया पडून घे आणि मग नंतर सगळ्यांच्या पड हा छान झालं ना ठरल्याप्रमाणे लग्नात काय काय दिलं ते जाहीर करावं नाही का? सर्वांच्या कानावर असलेलं बरं. नाही म्हणजे उद्या लग्नात गोड नको. अहो, मी अगदी थाटा माटात लग्न करून देईन हो. अगदी बादशाही थाटात 2 वेळची गोडी जेवण अगदी 5 पदार्थ सहित आणि 1 वेळचं तिखट जेवण. हो हळद कांदी अरे मटण मोगराचं. हो तुम्ही म्हणाल तसं करू. आणखी काय? आणखी एक 10 तोळा सोनं देईन म्हणतोय मी. मुलीच्या अंगावर 5 तोळे. अहो पण आमची एवढी परिस्थिती नाही आहे हो. जमीन जुमला विका बाबा. बरं आणखी काय देणार? अहो, आणखीन वरती 2-1 लाख रुपये देईन. वरदक्षिणा म्हणून हुंडा म्हणून नव्हे. बोला आणखी काय देणार? अहो, आता म्हातारा आणखीन काय देणार? काय उरलंय माझ्याकडं? घराचं बोलला होता ते हो
माझ्या माघारी माझं राहतं घर शेखर आणि वनितातच आहे ना हो. म्हणजे बाबा तुमच्या मृत्यूनंतर तुमचं घर शेखरला मिळणार. हो. पाहिजे तर मी तसं मृत्यूपत्र पण तयार करून देईन. म्हणजे बाबा तुमचं घर ताब्यात घेण्यापूर्वी आम्हाला तुमच्या मृत्यूची वाट पाहत बसावं लागणार. मामा दळभात्री मेली. बेटी वनिता अगं 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 थांब. अगं थांब म्हणे. अगं थांब. पोरी. पोरी. काय झालं ग हे? बाबा 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 किती स्वप्न पाहिली होती आणि हे असं त्याला यायला जागा नाही. हे मध्ये आडवे आडवे येतात. हे खाली बघून खाली बघ, खाली बघ. नाहीत ना आले अजून. शेखर आणि सुनबाई तुमचं देवळात गेलेत का? देवळात जायचं हे वय आहे का? मग 2 दिवस झाले. चांगलंय. 2 दिवस झाले नाही लग्न होऊन. तो गेले बाहेर फिरायला. फिरू द्या, फिरू द्या.
आली तरी चहा चौकात बोलत होती माझ्याशी. आणि तुझी सून 2 दिवस झाले नाही लग्न होऊन तेव्हा गेली बाहेर फिरायला. अरे बाबा आता जमाना बदललाय. जमाना बदललाय. अरे बदललाय ना. ज्वारीला येऊ लागले शेंगा आणि पेरूच्या झाडाला आंबे. आई तुझी सून नवऱ्याला तरी आपलंस, मग तुझं काय? तू बस खाना भांडी कुणी करत. आता हे बघ, या घराची मालकी तू बसलेस ना स्वयंपाकघरात भांडी कुणी करत खर्च टाकायची. आणि तुझी सून गेली नवरा बरोबर हवा खायला. अरे बाबा एकदा का जबाबदारी अंगावर पडली त्याची जाणीव झाली की मग होईल. जबाबदारी जबाबदारीची जाणीव तर माहीत तूच करून दिली पाहिजे तिला. काय एकदा लगाम सुटला की सुटला. मग ती या घराची मालकी आणि तू मोलकरी बाई. नाही नाही असं नाही होऊ द्यायची मी. मलाही वाटतं तसं होऊ नये. पण मी एक सल्ला देतो बाई, पायातली चप्पल पायातच ठेव. देवाला तुझं सुनेला सुनेसारखंच वागव. अगं ती दोघं मनाला एक झाली ना तर तुझं चांग भलं व्हायला वेळ लागणार नाही बाई. नाही नाही असं नाही होणार. म्हणून मी म्हणतो या दोघात सतत भांडण चालू राहिले पाहिजेत. भांडण अगं बाई शेखर कोणाचा. अगं लहानाचा मोठा कुणी केला, कुणी मोठा केला, कुणी शेकवला. तूच ना. मग तो तुझ्या तंत्रात वागला पाहिजे बाई. बायकोच्या नव्हे. त्या बायको बसेल खांद्यावरी आणि आईच्या गळ्यात दोरी. नाही नाही मग अगं लागलं बस. असं नाही होणार. शब्बास माई. माई अगं शेखर आजपर्यंत माई 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 करत तुझ्या वाटला फिरत असायचा. आणि आता अक्षरा म्हणून 2 दिवस नाही झाले तोपर्यंत बायकोच्या मागे गोंडा घोळतोय. वेळी सावर का बाई. पोरगा हातचा जाईल. काय चाललं एवढं बहीण भावांचं. नाही आदर्श संसाराचा गुरुमंत्र देतो माईला. हा मंत्र आमच्या लग्नात दिला असतास ना तर माझं तरी बरं झालं असतं. हा? असं काय वाटतं केलं हो मी तुमचं. गेली 40 वर्ष वनवास बघतोय मी. मग आता तरी सांगता की नाही तुमचा वनवास. सुनबाईच्या रूपाने या घरात लक्ष्मी आली, घराला घरपण आलं. रुपा गुड्याने उजवी पोरगी. पाहिलंच माही पाहिलंच. तुझ्या सुनेने या म्हाताऱ्याला सुद्धा गुंडाळलाय. आता तू बस एकटी. मामा, ओ भोट मामा, आम्हाला भोट मामा बनवण्याचा प्रयत्न करू नका. आता तुमचा गाव गाठा. पाहिजे तर भाड्याला पैसे देतो मी. माझी ऐकलंस ऐकलंस का. अगं हे लग्न करण्यासाठी मी काय नाही केलंय माई. काय नाही केलंय. होय. अगं बापाला लग्न करून लावलं, लग्न करून द्यायला लावलं, पायापर्यंत वाकवला तुमच्या. हो बाबा हो. हा तुला सोनं. हो
आपलं गुरासारखा पत्रिका छाप धावलो बाजारपेठ कर पळालो अगं गाढवासारखी ओझी वाहिले गुरासारखा राबलो मी ह्या लग्नात हो रे. खादाडासारखे 10 लाडू एका वेळेला खाल्ले. ओ धोतर टोपी कोट लंगोट सुद्धा घ्यायला लावला. आहे काही केला तुम्ही माझ्यावर अहो लिंबू गुली घातला एक मी घातलाय बाप आहे मी मुलाचा हो, पेसरायचा. मुलाचं नव्हतं पण बोलतो. या लग्नात तुम्ही आम्हाला व्होट मामा बनवलं. अहो बाजारात पाठवलं तर कधी उरलेला 1 रुपया सुद्धा परत केलाच नाही. अहिराची माफी जाऊ बातम्यामध्ये मॅडम बेंडवाला घोडेवाला यांचं सुद्धा कमिशन घेतलं. नाही नाही ऐकवत बाई नाही गरबत बाई खरंच रे तू तरी. अगं विश्वासाचा पाणी पडलेलं ग या नाण्यानं माई माई हे कुरुक्षेत्र सोडून पळून जायला काही हरकत नाही. मी गेलो असतो पण दुपारची गाडी सापडेल तुम्हाला. माझ्या या लाडक्या बहिणीचं कसं होईल हो घरात सून आणली परक्या घरची परक्या गावची राज्य धावण्याच्या डोक्यावर आणि माझ्या माईच्या नशिबी येईल वनवास. माई माई जा माझं धोतर अरे जा माझे टोपी आणि कोट आण. नको रे. जातो मी माई नको नको. माहीत बा थांबा. थांबा. मांजर आडवं गेलं का हो जाणार नाही. मी त्याला इथे राहू देणार नाही. हे घर माझं सुद्धा आहे. काय म्हणणं आहे तुमचं यावर? काय म्हणणार? हा. अरे ग्रह बलवंत आहेत बाबा तुझे. आणि हा ग्रह तुझ्या बरोबर असताना मी काय करणार? राहा. वनिता या बाबा वनिता या. बेटी या. अगं बाई, लग्न होऊन 2 दिवस पण नाही झाले, मुलगी लांडली सुद्धा नाही तवर आलात का? या. तो काय सांगू तुम्हाला अख्खं घर खायला उठलं. पदोपदी आठवण येते तिची. हातातला घास तोंडात नाही जात रावलं नाही आलो निघून. बरं केलं ओ एवढी माया मुलीवर होती ना मग लग्न कशाला केलं ठेवून राहायची होती घरात. मामा वर वर माया खाली बस बया. मामा असं बोलून नका टोचणी देऊ. वनिताचा मी केवळ बापच नाही हो, आई भाऊ बहीण मैत्रीण सारं काही. लहानपणीच तिची आई गेली हो. आणि माझं सर्वस्व झाली ती. तिच्या इवल्या पायातील पैंजणानं घर कसं अगदी भरून जायचं. तिच्या पोपड्या पोलाने घरात आनंद भरायचा. बाबा बाबा हे कसं बाबा ते कसं बाबा आकाशाचा तांडव मग खाली पडत का नाही, रात्रीची झाडं घाबरत का नाही, असं अनंत प्रश्न विचारून सारखी पाठी पाठी माझ्या बरोबर वावरत असायची. आणि आता तीच त्या घरातून गेली म्हणजे घर जावई केला असतात ना, तर ही वेळ आली नसती बाबा. ओ माई असं का म्हणता हो? शेखर माझ्या मुलासारखाच आहे ना. मग काय आता सवय लागेपर्यंत काय करणार मग? हो, सवय लागेपर्यंत जरा जड जाईल.
राहीन मी एकटा. ऐकलंस का माई? ऐकते ऐकते. आता शेखरवर हक्क सांगायला सुरुवात झाली. बाबा आता तू बस बेवारशासारखी. बाबा काय काडीची अक्कल तरी तुला प्रत्येक शब्दाला कसा उलट अर्थ लावतोस. मी उलटा आता का तू? ठीक आहे, वेळ आली की बसा घरात. माझं काय, मी जाईन माझ्या घरी, पण माझ्या ह्या लाडक्या बहिणीचं कसं होईल हो? माई, तुला खूप सावध राहायला पाहिजे. बाबा आता गप्प राहिलं काय घ्यालो. ऐकलंस माई? या तुझ्या भोळ्या सांभाळा आता तू तरी सांग. माझं काय, माझं घर आहे, माझी मुलं आहे, माझी माणसं आहेत. अरे जाईन मी तिकडं, पण माझ्या ह्या लाडक्या बहिणीचं कसं होईल हो? ओ मामा असं ढसाढसा नका रडू. तुमच्या डोळ्यात वाहणाऱ्या महापुराने तुमची माई वाहून जाईल हो मामा. हा? म्हणजे मग तुम्ही सुटाल? हा? एवढा कुठला कशी बोल. काय? काही नाही काही. अगं पाहुणे आले, पाणी तरी देता ना. हा? आटलंय माझं खेतर. मी काय मोलकरी नाही त्यांना पाणी द्यायला. त्यांची मुलगी फिरते नवऱ्याच्या हातात घालून आणि मी पाणी देऊ? मी मोलकरी नाही. बाबा बसा बसा, मी पाणी घेऊन येतो. हा बसा. काय माहिती आता? काय बाबा, जावयाला काय आणलं? काय आणणार? आम्ही गरीब माणसं. आवाज पण बोल झाला. पोरीला रव्याचे लाडू आवडतात म्हणून म्हणून ते घेऊन आलोय. हो. आणि जावयाला काय नाही वाटतं आणलं? पाहू द्या लाडवाची तरी चव. बघ जाऊ बघ जरा. हा. हे बाई, अगं हे लाडू खाऊ बघ. काय झालं का? उलटी आहे ना उलटी. काय हे कसले लाडू आणले रे बाबा 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 बाबा. शी 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 शी. हे असले लाडू घेऊन आला त्या भाकरी. शी. पहिलंच नाही बोर्डी माया. अगं एकुलत्या एक मुलीला भेटायला येताना किमान तोडा भराचा तरी दागिना. नाहीतर काय? माई, हे सगळं काय आहे? बाबा, बाबा तुम्ही? बाबा, बेटे बाबा, पाहिलंच काय? बोल बाई. बोलणी माया. एखादा दागिना तरी आणायचा. काय रे बोल ना, बोल जरा बोल मेले बोल. कशाला आले शिकव? रे, शेखर, अरे हे तुला लाडू आणले का शेखर? का? अरे किमान 4 दिवस उलट्या होतील तुला. नाही म्हणजे माई आहे सेवेला. तुझ्या सासऱ्याचं काय करतंय? मामा, जरा माणसासारखं बोला. तुला पाहुण्यांचा मानपान तरी. तुझा थांबलाय लहान अगदी भरपूर त्यांनी. माई, माई अहो माझ्या बाबांनी लग्नात काय कमी पडू दिलंय का? नाही नाही अगदी आकाशच काढून दिलं नाही का तुझ्या बापात? दिलंय दिलंय. तोंडाची चवच गेली होती.
प्लीज तुम्ही वयाने मोठा आहात, वागण्याने असं छोटं होऊ नका. हे बघा माई, माझं ऐकून घ्या. हे बघा, माझ्या वडिलांनी लग्नात सर्व काही दिले. हो, प्रत्येक वस्तू अगदी 5-5च्या संख्येत दिले. हो, संसाराला लागणारी प्रत्येक वस्तू अगदी कॉट, फ्रीज, गोदरेजच्या कपाटपासून सारं काही दिलंय. हो, प्रत्येक पाहू पाहुण्याला हप्तेच त्यांना कपडा लत्ता केलाय माझ्या बाबांनी. बोलली वर तोंड करून बोलली. हे बाई, तुझी सून आता तुझी सासू झाली ग. वनिता, मोठ्या माणसाला असं बोलायला लाज नाही वाटत तुला? आई तुम्ही काय बोलतेस? मग माझ्या भावाला बोलायला चालतं? काय बोलली ती? जे जे काय केलं तेच सांगितलं ना तिनं. पाहिलंच बाई, पाहिलं. नवऱ्याचा दौरोबा केला का तिनं? आता तू घालून आणला माझ्या राणीला. ते मामा आहेत ते. पण शकुनी मामा, बस मामा. झालो झालो, मी शकुनी झालो. बाई मी गाव झालो ग. बाई त्या माझ्या धोतर, त्या माझ्या पिशव्यात मी जातो. बाई मी जातो. नको रे, नको. थांबा, मी घेऊन येतो हा. हो, थांबा. थांबा. म्हाताऱ्याला गेलं का? तो जाणार नाही. अगं जाऊ दे त्याला. मग मी सुद्धा जाईन त्याच्यासोबत. तेव्हा नवसाला पावलाच येईल. पटका झाल्यापासून म्हसोबा फिरोबा मला किती दोष लागले. पण आज माझ्या नवसाला पावलाच तेव्हा असा बरा पावेल तो. हा, मी जायची नाही इथून आणि त्यालाही जाऊ द्यायची नाही. मम्मी गेली शाबास बाई, गेली ना आता या भावाची बहीण शोभेस खरी. बाबा, गेली आता तुम्ही जायला तयारी करा. चला. माझ्या मुलीला भेटायला आलोय ना हो. रिकाम्या हाताने. हा. हा? काय बाई, ही रीत तरी आहे का? अहो, लग्नानंतर पहिल्यांदाच आलात की नाही मुलीला भेटायला? अहो, मग असं रिकाम्या हाताने येतात का? एखादा डोळ्याभराचा दागिना, एखादा नेकलेस, पाटल्या, बांगड्या, बोरमाळ. नाही म्हणजे मला काही नको, मला खरंच काही नको. पण या जळल्या मेल्या आमच्या शेजारणी आहेत ना, शेजारणी त्या मस्तीत मला आता काहीतरी सांगा. जंगलीत बांधायची होती आणि हो पण आणणार कोठून? अन्नात कोठून जमीन मला विकला आणि मुलीचं लग्न केलं. दळिद्री मेले म्हणे मी आणणार कुठून? मी यायचं कशाला इथे? हा खलवत. येताना काय आणलं? काय आणलं तुझ्या बाबाने येताना? हे बघ, हे लाडू आणले, लाडू. बघितलेस? बघ. हे लाडू आणले, लाडू. खा, खा. हा? हे लाडू आणले येताना. हा? चल बघ. ए, बाईला जेवायचं आहे ना? हा? चला, चल. चल. हा? मला पण भूक लागले ग. लागले? चल, जेवायला चल. आणि काय हो, तुम्हाला गिळायचंय की नाही? तुझ्या नावाने उपवास केला तर काही का सांगणार? उपाध्याने आत्मा, चला. हो आतमध्ये. हा, बरं मी काय म्हणते सुनबाई, आता काय तुला भूक नसेल लागली? तुझा बाप आला, आता दोघं जण बोलत बसा. हा, आता पोट भरलंच असेल, जेवायची काही गरज नाही तुला. ही हे लाडू खातेस. हा, अगं खा ना, खा. ही पेंट खा. अगं खा, पेंट खा. हा, अगदी अप्रूपाची वस्तू आणली हो, अप्रूपाची वस्तू. अगं कुत्रा सुद्धा लागणार नाही. खा. लाडू खा, बापाने आणलेला. कारणे आले, हात खालवर. हा. आई, आई,
आज काही घेऊन आला असतो ना तर बेटी ही तुझ्यावर प्रेरणा झाली नसती का? मी घेऊन आलो हे रव्याचे लाडू. सोन्याचे लाडू नाही आणू शकलो. अगं पोरी, अगं मी मायेच्या पाकात भावनांचा रवा घालून लाडू बांधले का? पण पैशाच्या आवाजावर नाचणाऱ्या या माणसाला त्याची कदरच नाही ग पोरी. बाबा वनिता बेटी, अगं तो देव पण किती क्रूर आहे बघ ना. माझ्यासारख्या गरीबाच्या पोटी हे तुझ्यासारखं रत्न का बरं जन्माला घालतो का? माझ्या अपमानाचं काही नाही, पण तुला लाडानं प्रेमानं मोठ्या हौसेनं वाढवली का? पण तुझ्या नशिबी हे असले दिवस. हे माते सुखाई, अरे तू आमचे पालन करती ना ग. आणि मी एवढा कोणता मोठा गुन्हा केला ग? त्याचं प्रायश्चित्त माझ्या या लेकराला देतेस. अगं असं कोणतं पाप केलं होतं मी म्हणून माझ्या या लेकराला हे प्रायश्चित्त द्यायला लावतेस ग? किती अपेक्षा नाही तिच्या जीवनाबद्दल पाहिलं होतं. आणि तिच्या नशिबी हे असले दिवस. होय हे भगवंता, कोणता गुन्हा केला? कोणता गुन्हा केला? काय हे बघते मी? भारतीय घरात रडायला लाज वाटत नाही कोणत्या संसारात? लाज वाटत नाही? काय हा तमाशा लावलाय माझ्या घराचा? हो, तिच्या या सुखी संसारावर मी माझी काळी छाया नाही पडू देणार. दादा कोण काय करू बोलतेस? विकायला बाप तुझा